नमस्कार स्वामी भक्तांनो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन। चैत्र शुद्ध द्वितीयेचा हा सुवर्ण क्षण प्रत्येक स्वामी भक्तासाठी दीपावली सारखाच मोठा सण असतो। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराज अक्कलकोटमध्ये कसे प्रकट झाले, त्यांचे कार्य काय होते आणि या प्रकट दिनाचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात। श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामींचे रूप समोर आले। महाराज अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे हिमालयात तपश्चर्या केली। श्री स्वामी समर्थांचे प्रकटीकरण ही कोणतीही साधी घटना नसून तो एक अद्भुत दैवी चमत्कार होता। या अलौकिक कथेची सुरुवात होते कर्दळी वनाच्या त्या घनदाट आणि शांत अरण्यापासून। असे मानले जाते की भगवान श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले आणि तिथेच दीर्घकाळ कडक तपश्चर्येला बसले। काळ पुढे सरकत गेला, ऋतू बदलले, पण महाराजांची समाधी ढळली नाही। त्यांच्या स्थिर शरीराभोवती मुंग्यांनी एक मोठे वारुळ तयार केले। स्वामी त्या वारुळाच्या आत शेकडो वर्षे पूर्णपणे समाधी अवस्थेत लीन होते। एके दिवशी त्या निर्जन कर्दळीच्या जंगलात एक लाकूडतोड्या लाकडं तोडण्यासाठी आला। शोध घेत असताना त्याला एक वाळलेले झाड दिसले। त्याने आपली कुऱ्हाड उगारली आणि झाडावर घाव घातला। पण नियतीचा खेळ बघा, नेमका तो वार झाडाशेजारी असलेल्या त्या मोठ्या वारुळावर जाऊन बसला। कुऱ्हाड वारुळात घुसताच अचानक त्यातून रक्ताची धार वाहू लागली। ते दृश्य पाहून लाकूड तोड्याची पाचावर धारण बसली। तो भयाने थरथर कापू लागला। त्याच क्षणी ते वारुळ दुभंगले आणि त्यातून एक अत्यंत तेजस्वी, भव्य आणि दिव्य पुरुष प्रकट झाला। साक्षात परब्रह्म समोर उभे होते। आपल्या हातून एवढा मोठा अपराध झाला हे पाहून लाकूड तोड्या स्वामींच्या चरणी कोसळला आणि क्षमा मागू लागला। पण स्वामींच्या चेहऱ्यावर असीम शांती होती। त्यांनी त्याला मायेने शांत केले आणि धीर देत सांगितले, बाळा घाबरू नकोस, ही तर ईश्वरी योजना होती। आता आमच्या प्रकटीकरणाची वेळ आली आहे। तिथून बाहेर पडल्यावर स्वामींनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत भारत भ्रमण सुरू केले। हिमालय, काशी, हरिद्वार अशा अनेक तीर्थक्षेत्री ते फिरले। या प्रवासात लोक त्यांना चंचल भारती किंवा दिगंबर स्वामी या नावाने ओळखू लागले। फिरत फिरत स्वामी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात आले। तिथे सुमारे 12 वर्षे वास्तव्य केल्यानंतर ते मोहोळला गेले आणि शेवटी 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये दाखल झाले। अक्कलकोटमध्ये ते पहिल्यांदा एका खंडोबाच्या मंदिरात बसले होते। त्यांच्या चेहऱ्यावरचे ते अफाट तेज पाहून लोक त्यांच्याकडे ओढले गेले आणि हळूहळू साऱ्या जगाला समजले की हे साधे साधू नसून साक्षात परब्रह्म आहेत। अक्कलकोटमध्ये स्वामींनी 22 वर्षे वास्तव्य केले आणि जगाला जगण्याचे बळ देणारा महामंत्र दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मी गेलो असे मानू नका, आम्ही अक्कलकोटमध्येच आहोत। तुमची श्रद्धा खरी असेल तर तुम्हाला स्वामींचा अनुभव आजही येईल।